नमस्कार, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बीट आणि अख्खे मूग याचा वापर करून अतिशय पौष्टिक आणि कुरकुरीत असे आप्पे पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे 1 कप अख्खे मूग आणि 4 ते 5 चमचे चणा डाळ इथे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। डाळ आपली छान अशी भिजली जाते, तर वेळ नसेल तर तुम्ही 4 ते 5 तास भिजवून घेतलं तरी चालेल। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग आणि डाळ काढून घ्यायची आणि आता वरून 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून याचं असं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। तर पाणी जास्त टाकायचं नाही, नाहीतर आपलं हे मिश्रण पातळ बनलं जातं। आणि याच पद्धतीने उरलेली मूग आणि डाळ बारीक करून घ्यायची, हे पहा या पद्धतीने। आणि आता यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून यामध्ये टाकायचं आहे। तर इथे मी चॉपरच्या साहाय्याने असं बारीक करून घेत आहे, तुम्ही चाकूच्या साहाय्याने बारीक करून घेतलं तरी चालेल। आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये गाजर किंवा शिमला मिरची याच पद्धतीने अशी बारीक कट करून तुम्ही टाकू शकता किंवा काकडी किसून टाकू शकता, चव खूप छान येते। हे पहा या पद्धतीने आता कांदा आणि टोमॅटो आपण बारीक करून घेतलेला आहे। तर आता आपण टाकून घेऊयात डाळीमध्ये। एक बीट घ्यायचं आणि त्याची वरची सालं काढून घ्यायची आणि आलं किसतो त्या किसणीनं असं किसून घ्यायचं। हे पहा या पद्धतीने तुम्ही सुरुवातीला कांदा टोमॅटो बारीक करत असताना त्यामध्ये टाकून घेऊ शकता, बारीक तुकडे करायचे आणि त्यामध्ये टाकायचे, व्यवस्थित बारीक होतं। आणि आता वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाव चमचा सोडा टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, त्यामुळे सोडा आपला छान असा ॲक्टिव्ह होतो आणि पीठ आपलं फ्लफी बनलं जातं। हे पहा मिक्स करून घ्यायचं आणि आप्पे पात्र अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं, तर यामध्ये असं तेल टाकून घ्यायचं आणि एक चमचा असं हे बॅटर असं सोडून घ्यायचं। हे पहा या पद्धतीने छान असं आपलं कुरकुरीत हे आप्पे बनले जातात। आणि शेवटी मुलांना असं आपण बीट खायलाही घालतो, मुलं असं बीट जास्त खात नाहीत आवडीने। झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं एक वाफ काढून घ्यायची आणि गॅस मिडियम करायचं आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता आप्पे किती छान असं आपले फुललेले आहेत, तर असं पलटी करून घ्यायचे। हे पहा पचायलाही अगदी हलके हे आपले आप्पे बनून तयार होतात। अगदी झटपट चविष्ट नाश्त्यासाठीही तुम्ही बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता। अजून पलटी करायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि झाकण ठेवून अजून 2 ते 3 मिनटे वाफ काढून घ्यायची। तेल तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही थोड्याशा तेलामध्ये असं परतून घेऊ शकता। छान असं आपले हे कुरकुरीत आप्पे बनून तयार होतात। काढून घेऊयात आपण आणि हलकासा कलर चेंज होतो आणि दिसायलाही आप्पे खूप छान दिसतात, मुलं खूप आवडीने खातात। हे पहा काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण दुसरी बॅच टाकून घेऊयात। हे पहा आणि छान असं आतून जाळीदार बनले जातात हे आप्पे। अजिबात हे आप्पे आपले असं खाताना आतून असं घट्टसर लागत नाहीत, छान असं खुसखुशीत बनवून तयार होतात आणि गरम खायला खूप छान लागतात। घाई गडबडीच्या वेळी हे बॅटर तुम्ही अगदी संध्याकाळी करून ठेवलं आणि सकाळी सोडा टाकून जरी बनवले तर अगदी 10 मिनिटात आपला हा नाश्ता बनवून तयार होतो। तर मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि व्ह्यूअर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।